नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चहा पिण्याचे दुष्परिणाम। नंबर 1, चहा जास्त पिल्याने झोपेचा त्रास होऊ शकतो। चहामध्ये कॅफीन नावाचे घटक असते। हे घटक शरीराला जागृत ठेवण्याचे काम करते। त्यामुळे जर जास्त प्रमाणात चहा पिला तर रात्री झोप येण्यास अडथळा येऊ शकतो। अनेक लोकांना रात्री उशिरा चहा पिण्याची सवय असते, पण त्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि झोप व्यवस्थित लागत नाही। झोपेची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात। नंबर 2, खूप जास्त चहा पिल्याने ॲसिडिटी आणि पोटातील जळजळ वाढू शकते। जास्त प्रमाणात चहा पिल्यामुळे पोटामध्ये ॲसिडिटीचे प्रमाण वाढू शकते। त्यामुळे ॲसिडिटी, पोटदुखी किंवा जळजळ होण्याची शक्यता असते। विशेषतः रिकाम्या पोटी चहा पिणे पोटासाठी चांगले नसते, त्यामुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात। नंबर 3, जास्त चहा पिण्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो। चहा जास्त प्रमाणात पिल्यास पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतो। काही लोकांना जास्त चहा पिल्यानंतर पोट फुगणे, गॅस किंवा अपचन यासारख्या समस्या जाणवतात। त्यामुळे चहा मर्यादित प्रमाणात पिणे आवश्यक आहे। नंबर 4, चहा जास्त पिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते। चहामध्ये टॅनिन नावाचे घटक असते, जे शरीरातील लोहाच्या शोषणावर परिणाम करू शकते। त्यामुळे जास्त प्रमाणात चहा पिल्यास शरीरात लोहाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते। विशेषतः ज्यांना ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता आहे, त्यांनी चहा कमी प्रमाणात पिणे चांगले आहे। नंबर 5, चहा जास्त पिल्याने हृदयाच्या ठोक्यावर परिणाम होऊ शकतो। जास्त प्रमाणात चहा पिल्यास कॅफीनमुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात। काही लोकांना हृदय धडधडणे किंवा अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या होऊ शकतात। त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चहा मर्यादित प्रमाणात पिणे आवश्यक आहे। नंबर 6, जास्त चहा पिल्याने डोकेदुखी होण्याची शक्यता असते। काही लोकांना जास्त चहा पिल्यानंतर डोकेदुखी होऊ शकते। कॅफीनचे जास्त प्रमाण मेंदूवर परिणाम करू शकते। तसेच ज्यांना दररोज खूप चहा पिण्याची सवय असते, त्यांनी अचानक चहा कमी केला तरीही डोकेदुखी जाणवू शकते। 7 नंबर, जास्त चहा पिल्यास दातांवर डाग पडतात। जास्त चहा पिल्यामुळे दातांवर पिवळसर किंवा तपकिरी डाग पडू शकतात। चहामध्ये असलेले रंगद्रव्य दातांवर थर तयार करू शकते, त्यामुळे दातांची चमक कमी होऊ शकते। म्हणूनच चहा पिल्यानंतर तोंड स्वच्छ धुणे चांगले असते। नंबर 8, जास्त चहा पिण्याने निर्जलीकरणाची समस्या होऊ शकते। चहामध्ये कॅफीन असल्यामुळे ते लघवीचे प्रमाण वाढू शकते। त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते। जास्त चहा पिल्यास शरीरात निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते। नंबर 9, चहा हा गर्भवती महिलांसाठी खूप धोकादायक असतो। गर्भवती महिलांनी चहा जास्त प्रमाणात पिणे टाळावे, कारण कॅफीनचे जास्त प्रमाण गर्भाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते। त्यामुळे डॉक्टर सहसा गर्भवती महिलांना चहा कमी प्रमाणात पिण्याचा सल्ला देतात किंवा चहा पिऊच नये। नंबर 10, जास्त चहा पिण्याने चहाचे व्यसन लागण्याची शक्यता असते। जास्त प्रमाणात चहा पिण्याची सवय लागल्यास त्याचे व्यसन लागू शकते। काही लोकांना दिवसातून अनेक वेळा चहा पिण्याची इच्छा होते। चहा न पिल्यास थकवा, डोकेदुखी किंवा चिडचिड होऊ शकते। त्यामुळे चहा मर्यादित प्रमाणात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे। या सगळ्या माहितीतून आपल्याला काय निष्कर्ष मिळतो? चहा पिणे काही प्रमाणात फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात चहा पिल्यास शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात। त्यामुळे दिवसात 2 ते 3 कप चहा मर्यादित प्रमाणात पिणे हेच आरोग्यासाठी योग्य मानले जाते। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी आहे असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।